अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रति प्रदेशं विधिन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी गळा बसणे काही चलीने बोलतो चन्याती भावी का एका आजनार नाही तुमचा दास त्याच्यास पूर्वावे विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावचं ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु विठ्ठल महाराज फुरसुंगीकर यांच्या कृपा प्रसादाने गुरुवर्य भाऊ महाराज यांच्या मार्गदर्शनाने व देव पंचदेवस्थान ट्रस्ट केस नंद यांच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम आणि या सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलो। आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय दत्तात्रय भाऊ लक्ष्मण हरगुडे, कानिपणात भाऊ भगवान सावंत आणि दिलीप भाऊ रामचंद्र हरगुडे यांच्या तिघांच्या वतीने आजचं हे कीर्तन सौजन्य आहे। सौजन्यदात्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भडंगदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावनी वारकरी संताचा संतांच्या प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबर यांचे शिष्य पिंपळनेर निवासी निळोबारा यांचा चार चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला। विठाल विठाल या अभंगाद्वारे निळोबारा म्हणतात की माझ्या जगद्गुरु तुकोबाराने आमच्या संतांनी तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची वाट दाखवण्याचा प्रयत्न केलाय, एक परमार्थाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलाय। हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे। या वारकरी संप्रदायाचे 5 संत आहेत। पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय। या 5चा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला की ज्याप्रमाणे हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, तुम्हाला थोडंसं बोलायचंय, बोलता येतं ना?
नामदेवरायांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, एकनाथ महाराजांकडे आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. त्याच्यात एक जरी कमी झाली ना तरी माणसाच्या जीवनाला अर्थ राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं आणि किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकाने त्यांच्या बरोबर जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकाने त्यांच्या हातचं दूध प्यावं, नामदेव हाती दूध प्याला. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. म्हणून प्रेम कसं करावं हे नामदेव महाराजांकडून शिकावं. आता वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण बघितला तर ज्ञान. इतकं ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, इतकं मोठं ज्ञान त्यांच्या जवळ होतं. आजही समाजामध्ये जीवन जगत असताना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कारण ज्ञानाने जग वागतं, ज्ञानामुळे जग झुकतं. ज्ञानासमोर सगळे नम्र होतात. लांबचाने आपल्या ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. माझे ज्ञानोबाराय आपल्या सर्वांपेक्षा वयानं लहान आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. पण आजही लोक लाखोनी गर्दी करतात. कशा करता? 2-2 दिवस बारी लागतात. कशा करता? फक्त माझं मस्तक हे ज्ञानोबारायांच्या समाधीवर टेकलं पाहिजे. आजही आपण नमस्कार करतोय तो त्यांच्या ज्ञानाला. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु करावा. कारण गुरुविना अनुभव कैसा कळे. ज्ञानोबाराय म्हणतात गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. काही लोक तर असं म्हणतात इतके वर्षाचं वय झालं, 60-70 वर्षाचा झालो पण अजूनपर्यंत गुरु केला नाही. म्हटलं तुझ्यासारखा कोरा तूच. कारण या जगामध्ये आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा कोण असेल तर तो आपला गुरु असतो. मग ज्ञानामुळे जग वागतं, ज्ञानामुळे जग झुकतं. आणि तुमच्या जवळ ज्ञान असेल तर आजूबाजूचे लोक तुम्हाला नमस्कार सुद्धा करतात. बघा आता मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही? पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही कीर्तनकार लोक तुमच्या गावात येतो त्यावेळेला तुमच्यासारखे सगळी वारकरी माणसं महाराज गाडीच्या खाली उतरली की पहिले अशा 2 हात जोडतात आणि असं थोडंसं कमरेत वागतात तर म्हणतात ताई जय हरी, म्हणता की नाही? असं ताटपणे म्हणत नाही. याला कारण का? तुम्हाला माहिती आहे यांच्याजवळ थोडंसं देवाचं ज्ञान आहे. आजही तुम्ही नमस्कार करता त्या आमच्या ज्ञानाला. अज्ञानपणामुळे काय होतं ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्याजवळ अज्ञान नको. तुमच्याजवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कारण माझ्या ज्ञानोबारायांजवळ इतकं ज्ञान. ज्ञानियांचा राजा गुरु महारावा, 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 गुरु महारावा,
ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायाचा तिसरा गुण बघितला तर शांतता. इतकी शांतता, इतकी शांतता, एवढंगावरी थुंकला प्रसादरी गुणी मुक्त केला. इतकी शांतता त्यांच्या जवळ होती. एकाने ठरवलं, नाथबाबांना शांतीब्रह्म नावाची पदवी प्राप्त झाली, आपण त्यांची शांतता भंग करायची. म्हणून तो महाराजांच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकला. पण माझ्या अंगावर कोण थुंकतं हे वर्तीमान करून सुद्धा बघितलं नाही. पण आपल्या जवळ इतकी शांतता, एखादा मनुष्य चुकून जर गाडीतून आपल्या अंगावर थुंकला, आपण त्याला गाडी आडून मारतो. इतकी शांतता आपल्या जवळ. पण जाणून बुजून 108 वेळा पान खाऊन थुंकला, वरती बघितलं नाही, थुंकणारा कंटाळला. खाली उतरला, महाराजांचे पाय धरले, सांगितलं महाराज मला माफ करा. नाथ बाबा म्हटले, नाही, तू माझ्या अंगावर एवढ्या वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मी खूप पुण्यवान झालो. म्हणे कसं काय? नाथ बाबांनी सांगितलं, तू 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. याला म्हणतात शांतता. नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्या विंचवाला वाचवावं, म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल विंचू महाराजांना थँक्यू म्हणायला असेल. त्याचा स्वभाव माहिती, नांगे मारणं. त्याने लगेच नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं, महाराजांनी त्याला पुन्हा हातावर घेतलं, त्याला पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला, महाराज, अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठे कळतं तुम्ही त्याला वाचवताय? अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ बाबा म्हटले, तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, समोरचा जर वाईट वागतोय, मग आपणही त्याच्यासारखं वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तोही मूर्ख ना, पणही मूर्ख. तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचा एक स्वभाव असतो, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. बघा, स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही, माहितीये. एखाद्या बाईनं किती ठरवलं, ही गोष्ट मी कुणाला सांगणार नाही, पण तिला अशा उलट्या येतात ना. तिला एखादी गोष्ट माहिती पडली का, शेजारीच्या घरात जाते, तिला म्हणते, बाई तू जवळची, तुला म्हणून सांगते, पण दुसरीला कळता कामा नाही. दोघी जण तिथून उठल्या की परत दुसरी दोघींच्या घरात जातात, तिला म्हणते, बाई तुला म्हणून सांगते, पण तिसरीला कळता कामा नाही. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. असं करता करता 5 मिनिटात बातमी केसनंद गावात पोहोचते. दूरदर्शन पेक्षाही जलद वेग असतो. का? कारण स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहत नाही. आणि खरंच ठेवायचंच नाही. पुरुष मंडळी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कोणामध्ये? पुरुषांमध्ये. महिलांना अटॅक आलेला बघितला का? नाही. म्हणजे शक्यतो येतच नाही. पण तुम्हाला अटॅक काय येतो माहितीये? तुम्हाला एखादी गोष्ट जर माहिती पडली, इतकी मनात दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्यात तुमचा रक्तदाबावर परिणाम होतो. आणि परिणाम तुम्ही अटॅक येऊन मारता, पण कोणाला सांगत. आमच्या बाया बघा किती मोकळ्या मनाच्या, अजिबात पोटात काही ठेवत नाही. त्याच्यामुळे महिलांना अटॅक येत नाही. म्हणून पुरुष मंडळ तुम्ही पण उद्यापासून चालू करा. अटॅक येऊ द्यायचा नसेल तर एखादी गोष्ट माहिती पडली, कुणाला तरी सांगा, कुणाला तरी शेअर करा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या पोटातल्या दुसऱ्याला सांगणं तो महिलांचा स्वभाव आहे. आणि त्याच्यात आपली चुकी नाही हो. तुमचं काय, माझ्या पोटात काही राहत नाही, त्याच्यात आपली चुकी नाही. तो धर्मराजाने त्याच्या आईला दिलेला शाप आहे. ऐका, ज्या वेळेला कर्ण रणांगणामध्ये धारा तीर्थी पडला, कर्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुंती मातेला माहिती पडलं. कुंती माता पळत पळत गेली, कर्णाचं शिर उचललं, आपल्या मांडीवर घेतलं आणि धाई मोकळून रडायला लागली. धर्मराजा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई अगं आमचा शत्रू गेला, तू आनंद व्यक्त करायला पाहिजे आणि तू त्या शत्रूचं शिर मांडीवर घेऊन रडते. त्यावेळेला कुंती माता सांगू लागली, धर्मा, ज्याचं शिर मी मांडीवर घेतलंय आणि जो रणांगणामध्ये धारा तीर्थी पडलाय ना, तो तुमचा शत्रू नाहीये. तर कुंती मातेने सांगितलं, कुंती सांगते देवाला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला. काय सांगितलं? हा जो धारा तीर्थी पडलाय हा तुमचा शत्रू नाही, हा तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. धर्मराजाने सांगितलं, आई तो जर आमचा सख्खा भाऊ होता, इतक्या वर्ष तू आमच्याशी गोष्ट लपवलीस, आम्हाला जर माहिती असतं ना, आम्ही त्याच्याशी शत्रुत्व पत्करलं नसतं आणि त्याला युद्धामध्ये मारलं नसतं. पण आई,
आज तो आमचा सक्का भाऊ असताना तू आम्हाला सांगितलं नाही, इतकी मोठी गोष्ट तू तुझ्या पोटामध्ये लपवून ठेवली ना, तेव्हापासून आई मी या जगातल्या सगळ्या महिलांना शाप देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहणार. त्याच्यात आपली चुकी, हे सगळं धर्मराजाचा शाप आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगणं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. हरिताही परी, हरिताही परी, आवरे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. हरिताही परी, हरिताही परी, आवरे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. धरिताही पर्यावरेना. म्हणून संत महात्मे म्हणतात मनापासून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. काही काही लोकांना सकाळी सकाळी देवपूजा करायची म्हटले का फार कंटाळा वाटतो बघा. एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4 वाजता उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काही देवपूजा करणार नाही. बाबा म्हटले, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केलं नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, देवपूजेचं काय करायचं माझं मी बघतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटलं, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली, बाळा अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाला घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवर चांगोळ करायला गेले. आता मला सांगा, देवाच्या आंघोळ करायला पाणी किती लागतं महिला मंडळ? एवढा हांडाभर कशाला? तांब्याभर. इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव विचरले आणि डायरेक्ट विहिरीवर आंघोळ करायला गेले. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटला त्याला राग आला, म्हटला उठायचं, सगळ्या देवांना आंघोळ घालायची, प्रत्येकाला पुसायचं, प्रत्येकाला देवघरात व्यवस्थित मांडायचं, प्रत्येकाला गंध काय, फुलं काय, अक्षता काय, किती टाइमपास आहे म्हटलं. मग देवपूजा कशी कमी करावी लागेल, त्याने काय केलं, त्या 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. आता बाकीचे देव घेऊन आपल्या घरी गेला, देवासमोर हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गण? रडायलाच लागला. आई म्हटली, काय झालं बाळा? म्हटलं कसंही नाही, अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हणजे बाकीच्या भाऊबंधांना सुतक पडलं, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का? देवाला कधी सुतक पडतं का? देवाच्या डिंगळ करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या टारकन थोबाडीत मारली. एवढे हळू जोरात मारली होती हो. थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई दारातच उभी होती. तिला लांबूनच असं जावायला बघितलं. म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटलं, सासूबाई अहो सकाळी सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय? देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं ना जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आले. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईंनी उठवलं.
जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर तिने अगोदर सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी फुले, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापून देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारी बाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली आणि म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता पण आज इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळा आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला, विहिरी जवळ गेला, जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. तुला माझ्या घरी एकच काम करायचंय. म्हटलं, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले देवतारी त्याला. तुकोबर आहे म्हणतात, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव कवणे ग भातेने विन जीवा सुख नोहे. एक भगवंत आपला साकार आणि एक देव आपला सकेल्याशिवाय तेने विन जीवा सुख नोहे. त्याशिवाय या संसारामध्ये माणसाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. म्हणून संत बातमी म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाचा 4था गुण बघितला तर ते वैराग्य. माझ्या तुकोबारांच्या घरचं वैराग्य काय वर्णन करावं? घर चंद्रमोळी, केळीवर नारळी आणि चुलीवर हारळी. तुकोबारांच्या घरात झोपला की आकाशातला चंद्रवती दिसायचा. केळीवर पाणी पिण्यासाठी एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबारांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. पण तुकोबारे म्हणजे पूर्वीच्या काळचे खूप मोठे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारांच्या घरी जाऊन चोरी करावी. चोर तुकोबारांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. आता बसलेल्या श्रोत्यांनी एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या. पुरुष मंडळ बघा, आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? चोरी केली वाटतं. कुठून बघतात? खिडकीतून. यांच्या घरामध्ये काय काय आहे? खिडकीतून डोकं बघतात. तर एका चोराने खिडकीतून डोकं बघितलं तर त्यांना असं दिसलं, आपण ज्यांच्या घरामध्ये चोरी करायला आलोय त्या घरामध्ये ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये एक माता आपल्या अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून त्या पदरावर 2 मुलांना घेऊन झोपली होती. ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. त्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नव्हती. चोरांनी विचार केला की अरे आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी नाही त्यांच्या घरात काय असणार हो? चोर तुकोबारांच्या घरी चोरी करायला गेले. तुकोबारांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती घोंगडी तुकोबारांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर रागे, सदैव सुडाके जवळ येता चोर रागे.
कर धाके. तुकोबाराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं कुत्र्यांनी करावं हे माझ्या घरचं वैराग्य. आणि हे सगळे सद्गुणाच्या गुणावर आधारित आहे ती म्हणजे अपार गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा की गुरुपेक्षाही शिष्यावरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेली अभंगवरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला घेतली गेली ही बातमी निळोबाराने कळली. त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. त्यांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. निळोबाराय अन्न पाणी घेणार. पांडुरंग परमात्मा गेले समजून घालू लागले निळोबाराया तुकोबाराय तर वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय देवाला म्हणतात तुझं लागे येथे बोलावे ने कोणी परातीला वाचोनी आला सिरा. तुला इथं कोणी बोलवलं? अरे मी धावा करतोय ना. देवा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तुका याचा धावा करीत सो. अरे तू माझी समजूत घालते मी त्याला ओळखत सुद्धा नाही. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, 42व्या दिवशी वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांच्या हट्टाखतर निळोबारायांना भेटण्याकरता 42व्या दिवशी खाली आले. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा आमच्या संत महात्मे तुम्हाला मला शिकवतात. मग संत महात्म्याने जो मार्ग सांगितला मार्ग नावने गेले आधी दयानिधी संत तेणीची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेले ना त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करा. आणि हीच परमार्थाची पायवाट आमच्या संत महात्म्याने तुमच्या माझ्या सर्वांकरता सोपी केली. पायवाट गेली
प्रत्येकाला मार्गक्रमण करायचं आहे आणि संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने जर तुम्ही गेलात, तो मार्ग कुठला माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. ती परमार्थाची पायवाट, ती पंढरीची पायवाट संत महात्म्याने तुमच्या माझ्या सर्वांकरता सोपी केलेली आहे. म्हणून संत महात्मे जे सांगतात ते जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे केवळ तुमचं माझं कल्याण होईल असा मार्ग संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवत असतात. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना कुठल्याही प्रकारचा गुंता तुम्हाला त्या रस्त्यामध्ये पडणार नाही. आजही लोक संसारामध्ये इतकी व्यस्त झालेत का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही. आज आपली परिस्थिती अशी झाली, तुझं आहे तुझं पाशन परी तू जागा चुकल असेल. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे बरं का. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण या वर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. बाबांना सांगितलं का? मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हातारे झाला, रस्त्यानं चालताना कुठे दुखला, कुठे कुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार? बाबांनी सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दुंड भाव, जीव गेला तरी चालेल म्हटले, पण पंढरपूरची वारी मात्र चुकवणार नाही. आता मुलं जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती, पैशावाली होती, 2-4 मुलं एकत्र आली. सांगितलं ऐका बाबा. बाबा म्हटले नाही मी जाणार. मग मुलांनी सांगितलं, बाबा रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा एवढे 20,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. बाबांनी 20,000 रुपये घेतले. बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. आता विचार करा, जन्मात म्हातारा 20,000 रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेला? आपण तरी जातो की एवढे पैसे घेऊन? नाही का? कारण पंढरपूरच्या वाटेवर खर्चच लागत नाही. देणारे दातेच इतके असतात, इतके दाते असतात. आणि त्याच्यातल्या त्यात पुण्याचे लोक इतकं दान करतात, वस्त्र काय कपडे काय काय इतकं दान करत असतात. आणि बघा काही खेडेगावातल्या वारकरी माऊल्या होत्या, तिकडून बीड लातूरकडून दिंड्या जर आल्या तर त्या पुण्यामध्ये येऊन थांबतात. सगळे वारकरी विसाव्याला थांबतात आणि हरिपाठामध्ये ज्ञानोबरीन ध्रुपदामध्ये म्हटले, पुण्याची गणना कोण करी. आणि ते पुण्यामध्ये आल्यानंतर जे लोकांनी त्यांना दान करायला सुरुवात केली त्या वारकरी बायका म्हणायला लागल्या, बाई ज्ञानोबरांनी फुकट नाही लिहून ठेवलं बाई, पुण्याची गणना कोण करी. काय पुण्याचे लोक चांगले, ज्ञानोबरांनी यांचंच वर्णन केलंय वाटतं. म्हणजे इतका लोक दान करतात की आपल्याला 1 रुपयाचा सुद्धा खर्च लागत नाही. आता बाबाने 20,000 रुपये घेतले. बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. आता निघाल्यानंतर बाबाला पंढरपूरच्या वाट्यावर एक मोठं काम लागलं. ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, चांगला अनुभव दिसतो तुम्हाला, मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसे मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. आता पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काय भाकरणे असतात, काही चोरही असतात. एका चोरानं बघितलं, म्हटले बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झाला आपण बाबाचे पैसे चोरायचे. आता बाबाचे पैसे चोरायचे, बाबा वारकरी आहेत आपण चोर आहोत, कसं काही शक्य होणार? म्हटलं आपल्यालाही वारकरीच व्हावं लागेल. लगेच तो चोर गेला. त्याने गळ्यामध्ये मण्यांच्या मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, डोक्यावर टोपी, वारकऱ्याचा गंध, कडक वारकऱ्याचे कपडे घातले. बाबाच्या जवळ आला. सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात? म्हणे हो बाळा, मलाही पंढरपूरची वारी करायची, चल म्हटले माझ्या बरोबर. पण त्यानं सांगितलं एक काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं, बाबा पंढरपूरची वारी करता करता दिवसभर तुम्ही चालून चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमचे हातपाय दाबून देण्याचं काम मी करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण त्याला चोरायचे होते बाबाचे पैसे. बाबा म्हटले हरकत नाही, चल. दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, जेवण झालं. बाबा झोपायला गेले. बाबा झोपायला गेले. त्याने बाबाच्या हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबांना पैसे वजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, म्हटलं आज रात्री शोधूया. पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं. बाबा झोपायला गेले. यानं बाबाच्या हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पुन्हा पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला, अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे? रात्रभर म्हटलं मी अंथरून चेक करतोय,
आणि सकाळी बाबा जागचे न हलता बसल्या जागी पैसे मोजतायत. बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे, असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटातूट होणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही भेटले नाही. पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे, तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे. म्हणून बाबाच्या जवळ गेला आणि सांगितलं, बाबा मला माफ करा, मी वारकरी नाहीये. हे गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, हा वारकऱ्याचा पोशाख, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो. पण 15 दिवस शोधूनही मला काही तुमचे पैसे सापडले नाही. परंतु बाबा 15 दिवस तुमच्या सारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्या सारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार. पण बाबा जाताना मला खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचे? बाबा म्हटले, बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठं नाही शोधलं. तुमच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्यात काही चेक केल्या, पण मला काही तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले, खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझा आहे परी, तू जागा, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे. जवळ असूनही माणसाला दिसत नाही. याला कारण का, माणसं संसारामध्ये इतके आंधळे झाले. तुकावरे म्हणतात, या मृत्यू लोकाचा व्यवहार तुम्हीच करूच नका. तुका म्हणे हो लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरोनी राहो. डोळ्यामध्ये संसाराचा दूर भरण्यापेक्षा अतिशय आवडीने भावाने, आवडीने भावे हरी नाम, 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 आवडीने भावे हरी नाम. तुम्ही हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. माझी देवळाबाई म्हणतात, केली पाय वाट, काय केलं उल्लंघिला माया घाट. तुम्ही सांगाल आम्ही अनेक घाट बघितले, पण हा माया घाट नेमका कुठे? बघा, माया या शब्दाचा अर्थ असा आहे, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही, पण तिने अनेकांना फसवलं. एक दिवस भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक
केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती, पण एका मानस कन्येच्या विलाशा धरली. वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदे नाही ऐसे सांगितले. म्हणून एका कन्येच्या विलाशा धरल्यामुळे कुणीतरी ब्रह्मदेवाचं नाव घेतं का? कुणीतरी ब्रह्मदेवाची तर माईने माती करून टाकली. केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासे दरारा. इंद्राने काय केलं माहिती? गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा विनयभंग केला आणि तेव्हा इंद्राने शाप दिला. गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या पत्नीचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, अरे जा, तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील. आणि गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली. दुसरा मुद्दा ऐका, चंद्र काळा झाला. चंद्रानं बृहस्पतींची बायको तारा हिला पळवले. तेव्हा बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, तू माझ्या पत्नीला पळवलंस, तिचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, या जगामध्ये तू इतका तेजस्वी आहे. चंद्राचा चेहरा किती छान आहे पौर्णिमेच्या दिवशी, किती तेजस्वी आहे. पण त्याला शाप दिला की तुझ्या या सुंदर तेजस्वी चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग. तो बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतीच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले. नारायण नारायण. बसा नारदजी, काय काम करणार? काही नाही देवा, इथे नाही, थोडस प्रायव्हेट आहे. दोघे जण बाजूला गेले. काय म्हणतात नारदजी? काय नाही देवा, किती युग झाले, एक तास फिरतोय, आता असं वाटतं थोडेसे 2-4 हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे असं वाटतं एखादी छान आता बायको केली पाहिजे. देव म्हणतात नारदा, कुठे बघून ठेवली का? नाही देव. अरे बायको करायची म्हणतो, मग कुठे बघायची ना? नाही बघितली. अरे बघायची काय गरज आहे? तुला आहेत ना 16,108. मग एवढ्यांचं काय करायचं? म्हटलं एकच मला देऊन टाक. देवाच्या लक्षात आलं की याला मायेनं पछाडलं. कुठली पाहिजे? कुठली घेऊ? देवाने सांगितलं नारदा 16,108 बायका आहेत, जिच्या जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. त्याला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या मालाचे पळत सुटले. 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला, अपमान झाला, पळत गेले. गंगेमध्ये बुडी मारली. बुडी मारून वरती आल्यावर त्याला बायको पाहिजे होती ना, देवाने नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न होऊन तिला 60 मुले झाली आणि त्या 60 मुलांना सांभाळता सांभाळता भजन करायला वेळ राहिला नाही. नारद चुकला चाळा भजनाचा. ऐका, आता निळोबाई म्हणतात मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या तुकोबारांनी काय केलं माहितीये? उल्लंघिला माया घाट. म्हणजे तुकोबाराय मात्र या मायेच्या कचाट्यामध्ये फसले नाही. मग म्हटले तुमच्या गुरुंनी या मायेवर विजय मिळवण्याकरता केलं तरी काय? सोपं केलं. म्हटले माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवलं. नुसतं आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाचे दुसरे हरी आठविला
हे म्हणतात माझ्या गुरुनी हरी आठवला नसता, आठवला नाही तर त्याला हृदयामध्ये स्थान दिलं. जिव्हे हृदय धरिला, ज्याप्रमाणे संत महात्म्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा दिली, त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा दिलेली पाहिजे. कारण आमच्या संत महात्म्याने हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कुंडीला. संत महात्मे हृदयामध्ये देवाला साठवतात, तर या उलट आपण आपल्या हृदयामध्ये संसार आणि प्रपंच अशा गोष्टी साठवत असतो. या जगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार केवळ आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता घेतलेला आहे. कधी कधी तो या जगामध्ये बघा, आपण म्हणतो देव 33 कोटी, देव 33 कोटी नाही, 33 कोटी भक्ताच्या उद्धाराकरता माझ्या भगवान परमात्म्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये धारण केलेले आहे. आजही आपल्या गावामध्ये जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे. कधी कधी माझ्या भगवान परमात्म्याने त्या देवीचा अवतार सुद्धा या जगामध्ये धारण केला, पण काही काही लोकांना त्या देवीकडे सुद्धा काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. बघा, काही काही बायका देवीला नमस्कार करतात आणि म्हणतात, हे माते तुला 2 पायाचं वाहीन 4 पायाचं वाहीन, पण माझे सासू सासरे मला फार त्रास देतात, त्यांना एकदाच मरू दे. अशी मागणी सुद्धा आपण त्या देवी मातेला करतो. काय म्हणतात त्या बायका, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपविला, 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 सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला.
काय नाचला होतो मुलगा, सुरू झाल्यापासून नाचला नाही, पण त्याला वाटलं डीजेच लावलाय. वारकऱ्याचा मुलगा आहे तो. भगवान परमात्मा या जगामध्ये आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे. अजूनही म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं, मग अवघड होतं. म्हणून या जगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार या जगामध्ये भगवान परमात्म्याने घेतलेले आहेत. म्हणून निळोबराय म्हणतात माझ्या गुरूंनी हरी आठवलं. तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतन करता इतके वेळे झाले होते, डोक्यावर अशी विठ्ठलाची मूर्त घ्यायची. देऊतल्या लोकांच्या दारोदारी जायचे, प्रत्येकाला म्हणायचे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी. देऊतले लोक दार बंद करायचे, म्हणायचे महाराज देव न लगे, देव न लगे, आम्हाला नको. तुकोबाराय म्हणायचे बाबांना हवं तर पैसे देऊ नका, फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका बोल काही. तरी सुद्धा देऊतले लोक म्हणायचे महाराज देव न लगे, देव न लगे. याचा अर्थ काय, देऊतल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं प्रपंचाचं जास्त आकर्षण होतं. म्हणून संत महात्मे रात्रंदिवस त्या भगवान परमात्मा करता वेडे झाले. तुकोबाराय म्हणतात बघा आम्ही आमच्या स्वतःच्या मनाचं काहीच नाही, आम्ही काय करतो माहितीये, अनुभवे आले अंगा तो या जगात येत असे. साऊंडच्या इकडे बसा, असं इकडे साऊंडचा आवाज बसा. संत महात्मे म्हणतात आम्ही जगाचं ऐकून तुम्हाला सांगत नाही. बघा एका गावात एका मुलीचं लग्न करायचं होतं, लग्न करायचं होतं, तिच्या आईनं सांगितलं बघ दीदी लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासूबाईंनी कुठलंही जरी काम सांगितलं, सासूबाईला उलट बोलायचं नाही. आईनं आपल्या मुलींना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा. बघा जेव्हा लग्न करून मुलगी जायला निघते ना, तेव्हा प्रत्येक आईनं आपल्या मुलीला काय शिकवलं पाहिजे, नीट आहे का, मुली जाशील आता दिल्या घरी, बोल आईचे घेऊन अंतरी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. सासू सासरे ननंद जावा, दिरा भायाशी गोड असावा, कुणी असते भली कुणी असते बुरी, कुणी असते या घर गोडणारी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. आता ती मुलगी लग्न करून चालल्यानंतर आईने सांगितलं बघ सासूने काही जरी काम सांगितलं सासूला उलट बोलायचं नाही. उलट सासूबाईला म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचाच बरोबर आहे, एवढं म्हटलं की तुझी सासू खुश होणार. आता लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती सुनबाई सकाळी उठली, तिने भाजी करायला घेतली. सासूबाई पळत गेली. मग ते सुनबाई ती भाजी आमच्याकडे तशी नाही करायची, अशी करायची. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सुनबाई दळण करायला बसली. सासूबाई आली, म्हणते सुनबाई ते दळण तसं नाही करायचं, असं करायचं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर आहे. आता एक दिवस सासूबाईचा चालता चालता मोडला पाय आणि सासू पडली खाटेवर. आता तिला दिवसभरातून 10 घरं फिरायची सवय. आणि ती म्हणते सुनबाई अगं या आजाराचा मला इतका कंटाळा आला, मला असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि आत्ताच्या आत्ता मरावं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी तुमचंच बरोबर. म्हटली मी रे माझ्या मरणावर टपली काय, त्याला म्हणतात शिकवलं तेवढंच बोलायचं. तुकोबाराय म्हणतात आमचं तसं नाहीये, अनुभवे आले अंगा आणि तो या जगात येत असे. आम्ही प्रथम जगाचा अनुभव घेतो, त्याशिवाय कुणाला काही सांगत नाही. बघा एक दिवस एक बाई डॉक्टरकडे गेली. त्या बाईचं वजन होतं जवळजवळ 110 किलो. किती? 110 किलो वजन त्या बाईचं. ती बाई डॉक्टरकडे गेली. म्हटली डॉक्टर साहेब इतकं वजन वाढले, जरा तब्येत कमी करायला औषध सांगा. डॉक्टरांनी सांगितलं बाई इतकं वजन वाढले म्हणजे तुम्ही आहार किती घेता, म्हणजे जेवण किती करता. ती म्हटली काय नाही डॉक्टर साहेब, तब्येतीच्या मनाने थोडंसं जेवते. अहो थोडंसं जेवता म्हणजे किती? ती म्हटली काय नाही डॉक्टर साहेब, एकदा जेवायला बसले का फक्त 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते, 6 प्लेट भाजी खाते. आता डॉक्टर म्हटले बाई तुम्ही इतकं खाता म्हणजे तुमचं वजन वाढणारच, अहो कमी करायला औषध सांगा. डॉक्टर म्हटले बाई तुम्हाला तुमचं वजन जर कमी करायचं असेल तर उद्यापासून तुम्ही असं करा, तुम्ही 20 चपात्या खाताय ना, तुम्ही 10 चपात्या खात जा. तुम्ही 10 प्लेट भात खाता ना, तुम्ही 5च प्लेट
भात खात जा. तुम्ही 6 प्लेट भाजी खाता ना, तुम्ही 3च प्लेट भाजी खात जा. आणि असं जर केलं ना, ऑटोमॅटिक तुमचं वजन 1 महिन्यामध्ये कमी होणार. मग ती म्हटली, डॉक्टर साहेब आता हे अर्ध जेवणाचे काही औषध आहे ते माझ्या जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? याला म्हणतात अर्धवट बुद्धीचे. म्हणजे त्यांना समोरचा काय म्हणतो किंवा ते कोणाला काय बोलतात कळत नाही. संत महात्मे म्हणतात आम्ही जगाचं ऐकून बोलत नाही, आम्ही रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि त्याच्यामुळे आमचा उद्धार झाला. मग तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याकरता इतके वेडे झाले होते. तुकोबारायने काय केलं माहितीये? आपलं धावणारं चंचल मन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. संत महात्मे म्हणतात आम्ही आमचा धावणारा चंचल मन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं आणि भगवान परमात्म्याच्या चरणी आमचं धावणारं मन आम्ही समर्पित केल्यामुळे आमच्या जीवनातला भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. मग साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबारा तुमच्या गुरूंनी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं, परत त्या नामचिंतनाचा त्यांना फायदा काय झाला? तर त्याचं उत्तर अभंगाचे 3रे चरण. कोणिया काळ जिंकोनिया
जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलणार आहे. एके ठिकाणी संत तुलसीदास सांगतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे. जननी जनेसो भक्त बने